या राम भाऊ, काय या म्हणून राहिले आमच्या मागे पुदाक लावून दिली तुम्ही ना. रामभाऊ बसा न, गरम नका होऊ बुवा. बसा बरोबर बोलले मग सांगा काय शांततेत तर काय म्हणणं आहे तुमचं तर. काय भाऊ, काय तुम्ही बदल्या करून राहिले आमच्या नाकीनं आणलं त्या माणसानं. हा, अशी माणसं द्यावं का आमच्या एरियामध्ये तुम्ही ना. परेशान करून राहिला तो आम्हाला. अरे काय कोणाची बदली काय मला काही समजून नाही राहिलंय. त्या पोलीस स्टेशन मध्ये तो इन्स्पेक्टर तुम्ही निवडला, तो नवीन पाठवला. तो काहीच आमची चालू नाही देऊन राहिला. माझे 2 ट्रक पकडले, एक खदान पकडली, अजून काही कारण आम्ही करीन तो. म्हणजे माझे धंदे बंद पाड्या नाही लागेल तो. काय तुम्ही काय विचारपूस करत नाही, काही नाही. मला या विषयावर काही माहिती नाही बाबा, कोणाच्या बदल्या कुठे झाल्या काय झाल्या. कारण की तो विषय कसं ते खातं माझ्याकडेच नसल्यामुळे मला काही माहिती नाही त्याच्यातलं. काय माहित नाही म्हणता भाऊ तुम्ही, हात वर करून राहील तुम्ही आता. काय हे बरोबर नाही, पण नाही बरोबर नाही. तुम्हाला तर माहिती आहे मी बदले कितले याच्यात डोकं नसतो घालत म्हणून. आणि ते कसं ते खातं माझ्याकडे नसल्यामुळे आपला काही विषय येत नाही. ते कसं कांडेने गेलेशील कांडेने. कांडे गिंडे काय तुम्ही काय त्याचं नाव सांगून राहिले भाऊ. काय तुम्ही करावं काहीतरी. काय मानलंय नाकीनं मानलं त्यानं. काय मी परेशान झालो ना, अटी या लागलं मला अक्षरशः उठी ऐकूनच नाही राहिला तो. जा हे डिपार्टमेंट कांदेच आहे, मी त्याच्या हात नाही टाकू शकत. तुम्ही कसं जा कांदेला भेटा, म्हणा काय हे काय लावलं तुम्ही ना, चोरच्या माणसा मागे भूत दाखला. बोला त्याच्याबरोबर तुम्ही तसं. तुम्ही फोन लावा उठून त्याला भाऊ, पण ती बस झालं आता. नाही तर मग कसं आहे घोरून मग पुढे सांगून राहिलो मग मी. मागे राजा पुदक लागली ना, माय सारं बंद पडून राहिलं दुकानदारी इकडे. तुम्ही उद्या कांद्याचा फोन लावा तुम्ही कांदेले. फोन लावायचं काम नाही ना, तुम्ही जा फक्त तिथं, तुमचं काम होऊन जाईल ना, टेन्शन नका घेऊन तुम्ही. आणि आता कोणी माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात कोणी माणूस पाठवायचा मला फोन आधी फोन करायचा. माझं तिकडे 12 वाजतात मग. असे लोक पाठवता तुम्ही इमानदार, घेणं ना देणं. आणि वरून मग हात वर करता भाऊ तुम्ही. काय तर मग मा डिपार्टमेंट नाही. काय मी ती आता कसं आहे बोलू नाही शकत मी तुमच्या पुढे म्हणून. हो ठीक आहे राम भाऊ, विचारलं जाईन तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका. जा तुम्ही. अशी नाराजी परत नव्हता जो माही एक तर असा इमानदार माणूस पाठवला तुम्ही ना, तो ना काय घेत ना देत. आणि त्याची बदली लवकरात लवकर गडचिरोली झाली पाहिजे. रामभाऊ माझ्या हाती जर असतं ना, मी आताच तुम्हाला लेटर लिहून दिलं असतं डायरेक्ट ट्रान्सफर ऑर्डर. पण ते माझ्या हाती नाही ना डिपार्टमेंट. ते कांडेच्या हाती आहे. जे काही करतील ते कांडे करतील. तुम्ही जा तिथं त्यांना भेटा. सर्व राजा भाऊ तुमच्या ताब्यात जा. आणि तुम्ही म्हणून राहिले याच्या हाती त्याच्या हाती, हे ढकल गाडी झालं बरं. काय रामभाऊ तुम्हाला असं म्हणजे खरं वाटत नाही हो. काय मी आता आजपर्यंत तुमचं कुठले काम रोखू द्या काय. जे माझ्या हाती आहे ती मी दिलं तुम्हाला. तुम्हाला दारू दुकान पाहिजे होतं, बिअरची शॉपी पाहिजे होती दिली ना, बारचं लायसन पाहिजे दिलं ना, खदान पाहिजे दिली ना. जे माझ्या हाती आहे ते मी तुम्हाला देतो. पण आता बदल्या हे ते आता काय ते साहेब कोण पाठवला काय पाठवलं ते मला काहीच माहित नाही ना, माहिती नाही ना डिपार्टमेंट. हो भाऊ, जे तुमच्या हाती होतं ते दिलं मला. पण आता कसं हा साहेब पाठवला बा हो आहे ना, हा इमानदार जास्त आहे ना. तुम्ही जा कांदेली भेटा, तुम्ही कांदेली सांगा असं साहेब म्हणा हे काय तुम्ही काय धंदा लावला म्हणा. जा सांगा तुम्ही. बरोबर जातो मी. जरा असं काही झालं की आले पोहेत अटीचा, जरा काही झालं की आले पोहेत. अरे काय हे काय खूप अवघड आहे बाबा, होईल खूप अवघड. साहेब भाऊ तर लय चालू आहे, त्याचे व्हिडिओ आले, माझे फोटोही आले. तुमच्या जो आले काय माझं आले ते पाठवले मला एका जणानं. हा साहेब लय बोगस आहे हा. याले कसं उलटा करून हाणाच लागते एकदा आता. नाही मारणं आपलं काम नाही, त्याचे फक्त धंदे बंद पाडा. आता 2-3 धंदे बंद पाडले, अजून 3-4 धंदे त्याची खबर येईल आहे. फक्त थोडं शहानिशा करू द्या मला, मग त्याच्यावर रेट टाकू डायरेक्ट. साहेब काढा तुम्ही पोता काढा. त्याला पुरा नसते ना खाकच करायचं आपल्याला. मला धमक्या देऊन राहिला ना तो फोनवर की गडचिरोली बदली करीन, फलानं करीन, धमक करीन. साहेब खरंच ना लय धमक्या देऊन राहिला. मला फोन आला त्याचा, लुच्च्या म्हणे एवढा इमानदारीने काम करायला तू डायरेक्ट गडचिरोली तिकडे नक्षलवादी एरियात बदली करीन, खलास करून टाकीन तुले, असं म्हणे. तुम्हाला धमक्या देऊन राहिला साहेब. तुम्ही त्याच्या धमक्याला भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. टेन्शन नका घेऊ ना तुम्ही. तुमची बदली नाही होतीत मी आठवो ना. तो काही करेन तिकडे, करू देन त्याला काही बी तिकडे तिथं बदली नाही होतीत मी. तुमचा आधार आहे म्हणून आम्ही त्याला भिवून मी राहिलो. कर बदली करतो तर कुठे करतो तर कर. डायरेक्ट सांगितलं त्याला खंदन म्या डायरेक्ट. पुरा नळलो मी त्याला. मी बोललो त्याला कसा उभरेल चांगला. त्याला हिसकात दाखवला म्या, पुरा थंडागार करून टाकला त्याला.
पण आता बोलू नका, आता शांततेत घ्या काम. त्याचा फोन आला तर उचलू नका. तो कसं आपल्याला भडकायचा प्रयत्न करते, आपण भडकायचं नाही. त्यानं जर रेकॉर्डिंग केली ना तो साला पेपरला देऊ शकते, आपलीच बदनामी करू शकते. हा, हे कसं राजकारणी लोक बोगस असतात. हो साहेब, हा एक प्लस पॉईंट बोलले तुम्ही, बरोबर आहे. मी जर एकूण साधवले झाले तर आपल्या पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर असे शिवे देतात म्हणून, घाण शिवे देतात. करू शकते तो बातमी, बरोबर आहे साहेब. आता नाही बोलत मी, आता त्याचा फोन बी नाही उचलत. कसं आहे, काही खाऊ पत्रकार असतात, त्याला कसं बातमीच पाहिजे असते. भाऊ ना काही गाजर द्यायला की दिला टाकून. असं आपण तर काही म्हणजे असं हे काम करून राहिलो, गलत काम नाही करू राहिलो, पण कसं गलत साबित करायला काही वेळ नाही लागत नाही यायला. मग बातमी छापल्यापेक्षा आपलं तोंडच बंद ठेवा, बोलूच नका. हो साहेब, तुम्ही 100% बरोबर म्हणून राहिले. याच्याशी बोलायला करत नाही, काहीच नाही. आपलं काम चुपचाप चालू द्या. पण साहेब, त्याच्या पुऱ्या धंद्यात आहे की पता काढा तुम्ही, पुरा त्याला खाकच करू आता. हो, संध्याकाळपर्यंत अजून काही आपल्याला खबरा येणार आहेत त्याच्या, तर कसं त्या खबरा आल्या मग आपण पुढची वाटचाल करू सुरुवात. हे ट्रकवाले ड्रायव्हर पकडलेला आहेत, आपण काही किन्नर पकडलेला, काही त्या खदांमधली माणसं पकडलेला, त्याचं काय कसं काय करायचं? त्यांच्यावर चार्जशीट भरू का मी? गुन्हे दाखल करू का त्यांच्यावरती? नाही, तशी चार्जशीट भरू नका त्यांच्यावरती. पहिले आधी त्यांची हिस्ट्री चेक करा, कुठल्या गुन्ह्यात होते का, आधी गुन्हेगार आहेत काय, कुठली कलम त्यांच्यावर लागलेली आहे का बा, आतापर्यंत कुठले कामं केले, याच्या ह्याच्यामध्ये भाऊ आहे हा, याच्या ह्याच्यामध्ये कधीपासून आले ते, हे सर्व हिस्ट्री काढा, नंतर मग पुढचा निर्णय घ्या. बरं साहेब, मी पूर्ण हिस्ट्री काढतो त्यांची, मग बघतो काय करायचं आहे. साहेब, लुच्च्यासोबत लुच्चेच काम करतात ना. हे ट्रक ड्रायव्हर आहे का, सुटेल असतील काही गुन्हेगारच असतील ना, भरू द्या ना. तशी 406 भरू द्या ना. आपच केसेस दाखल होतात याच्यावर, आपच हिसके घेतात. मग एखादा ड्रायव्हर जर निर्दोष असला तर मग तू पोटाच्या खडगीनं फॅमिली यावं मागं म्हणून कुठेतरी काम करायला लागतं म्हणून करून राहिला ड्रायव्हरकीचं काम. निर्दोष असला तर मग काय करता? काय पहिलेच कसं इथं रोजगार नाही, मग आता काहीतरी काम करायला लागतं म्हणतं ट्रक ड्रायव्हर की करत असेल. आता ट्रकमध्ये कुठला माल जाते काय जाते त्याला काय माहिती. असंही माणूस असू शकते ना. आपल्या शहानिशा करणं आपलं काम आहे. हो साहेब, तुम्ही बरोबर बोलून राहिले, मी करतो शहानिशा, आणि मग लागलं असतं केसेस भरतो. फक्त आमचा विचार करता बाबा, आमच्या गळ्याला फाशी नाही लावली पाहिजे भाऊ ना. तुला थै करून राहिला बरं. कधी बदल्या घरी ना आमच्या काही सांगता येत नाही, नो गॅरंटी आहे. आता त्याचा फोन येऊनच राहिला तो, म्हणजे लय खकाय राहिला तो. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काहीच होणार नाही. तुमची कुठेच बदली होणार नाही. तुम्ही याच पोलीस स्टेशनला राहता, इथंच राहसाल, माझ्यासोबतच तुम्ही काम करता, याची गॅरंटी मी देतो. टेन्शन नका घेऊन तुम्ही. भाऊ किती कुठे ना हातात त्याला त्याचा मोसम दाब्याचा काम मी करतो, टेन्शन नका घेऊन. बरोबर साहेब. चला मग साहेब, येतो मग मी, बघतो काय तर. हो या बघा. आता खबरीला आले, फोन लावा लागेल आपल्याला. अजून नवीन काय खबर आहे काय नाही विचारायला लागेल त्याला, कुठं काय होऊ शकते कसं होऊ शकते. चला भाऊ, खाकच कर नाही थांबतो भाऊ. या रामभाऊ बसा. या रामभाऊ बसा म्हणून राहिले, आमच्या मागे फुदाक लावली. माझ्या तिकडे धंदे बंद करून राहिले, दारूचा धंदा बंद पडला, माझे 2 ट्रक पकडले, माझी खदान बंद झाली. तिकडे काय धंदे लावले तुम्ही हे करणं? जरा विचार करत द्या माणसाचा. असं कसं काय म्हणून राहिले, असं कसं काय? अरे तो साहेब पाठवला तुम्ही इमानदार, तो काही म्हणजे तोडजोडच करायला तयार नाही ना, रुपया घ्यायला तयार नाही जडीचा. आम्ही परेशान झालो बा. त्याला रोज म्हणतो पेटी घेऊन मोकड्या नाही, तो रोज माझा एक धंदा सील करून राहिला, एका हे लावून राहिला. मग मावर 7-8 केसेस भरले. सांगा मग आता कसं करावं मी, मग कसं करावं? बरोबर रामभाऊ, बरं तुमचं म्हणणं काय म्हणणं काय? बरं बदली करा त्याची झटकनी पटकनी. मागा लागला तर हात धुवून. रामभाऊ, असं तडकाफडकी निर्णय घेतला जात असते का? बदली झटकन पटकन होत असते का? त्यासाठी मीटिंग घ्यायला लागते, त्यासाठी आपल्या मोठ्या साहेबाला भेटायला लागेल भाऊले. ते काय निर्णय घ्यायचे घेतील. काय तुम्ही ढकल गाडी करून राहिले? कायची मीटिंग, कायची मारा लवकर रपकन शेरा द्या ना. टाइमपास ना करू मग कसं? अरे एवढे झटकन पटकन कसे होतील बरं? असा वेळ लागते त्याला. मोठे भाऊ आपले, त्यांना भेटावं लागेल, त्यांची सही वगैरे घ्यावं लागेल. रामभाऊ, असं गडबडीत नसते कुठलं काम. दुसरा राहिला हा विषय, तर हा कसा अत्यारीत येत नाही ना विषय, मोठ्या भाऊच्या हाती आहे हा विषय. तेच जे काही करू शकतात तेच करू शकतात मंत्री साहेब, मी नाही करू शकत ना काही. आपण तुम्हालाच माहित आपली पोझिशन काय आहे. तर आपलं कसं आहे, मोठे मंत्री जे सांगतील ते आपण काम करत असतो. तुम्हाला माहिती, आपण खानाखालची माणसं, आपल्या हाती काही नाही ना. मस्त आहे सुरू तुमचं, मस्त आहे. त्याच्या जो गेलो मोठ्या मंत्र्याचं, ते म्हणतात मग हाती काही नाही, त्याच्या हाती आहे ते डिपार्टमेंट, तुमच्या हाती. तुमच्या जो आला तुम्ही म्हणता त्याच्या जो आहे, म्हणजे माका खेळणं लावलं काय करणं तुम्ही ना. करणं नाही काम हे सांगा ना, मी वर जातो अजून.
अरे रामभाऊ राग नका येऊ देऊ तुम्हाला. होते तुमचं काम तर शांतता ठेवा तुम्ही. होते म्हणता का मा तोंडात माशा झाल्याने इकडे हात धुवून लागला ना तो मा माग. हा मा एक एक धंदा बंद पाडून राहिला मी रस्त्यावर आल्यावर करसान का त्याची बदली. हा सारं पिते उघडं पडल्यावर मा मतदारसंघात माय की मी किती भ्रष्टाचारी आहे म्हणून 5 वर्षात किती कमावलं मी. सारं लोकांच्या डोळ्यात आल्यावर तो सारं उघडं करून राहिला तरी सा मला नंगा करून राहिला ना तो साहेब. त्याचं पाहणं पहिले काय तर लोक झटकरी बदली करा. नाही तर मा सारं पिते उघडं पडीन पुढच्या वेळेस मी निवडून येणार नाही. हो हो मोठ्या मंत्र्याला आजच भेटतो मी आणि ते बदलीचं प्रकरण टाकतो मी पुढे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका म्हणता. आम्हाला फाशी घ्यायची पाहिजे राजा. तोंड नकाल जागा नाही राहणार मले मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस निवडून बी नेणार मी. काय बुवा तुम्ही कसे तर साहेब मागे पुढे पाहू नका तुम्ही. 2-4 खोके लागत असेल तुम्हाला ते तुम्ही झटकनी पटकनी. पण कसं पटकनी काम करावं हे कसं तो लयच म्हणजे मा नांदीच लागला तो साहेब. काय खाल्लं काय माहित नाही त्याचं. पुरा हात धुवून लागेला. मग असं बोला ना तुम्ही. 2-4-5 खोके देतो म्हणून मग तर कधी गावावर द्या राहती काय विषय आहे का. बरं बरं पाठवून द्या तुम्ही. किती देता मग किती देता. किती पाहिजे ते सांगा. बदली करायची किती पाहिजे तुम्हाला. काहीच नाही 20 कोटी रुपये लागतील बदली करायची एका सहीचे. बापा जसं काही वराच्या मोठ्या मोठ्या कलेक्टरची बदली करणार. अरे बापा त्या पोलीसवाल्याची बदली करणार साहेब 20 कोटी रुपये. आता तुम्ही मला सांगून राहिले का तुम्ही किती खाल्लं किती तोडला मतदारसंघ दाबून हाणलं ना. आता 20 कोटी काय जास्तच का तुमच्यासाठी ते. एक कोपरा नाही तर नाही झाला कोण्या कोपऱ्यातला. काही आपलं मला सारं माहित आहे तुमची इतिहास बोल सांगता तुम्ही. असं अशी आहे आपल्याला 20 कोटी लागतील आपल्याला. बरं भाऊ तुम्हाला 20 कोटीच देतो. पण कसं ते संध्याकाळ लोक बदली झाली पाहिजे. चला तुमच्या बंगल्यात चेक देतो तुम्हाला लिहून. काही वांधा नाही ना. होऊन जाईल ना संध्याकाळपर्यंत बदली. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरोबर चला मग चला बंगल्यावर झाला तुमच्या पैसे देऊन देतो तुम्हाला. हो चला. हे सर्व खायलाच बसेल आहेत. एक फुकट काम नाही करत. घेतली आणि 20 कोटी रुपये घे म्हणा घे. मी बी ते पैसे वसूल करणारच आम्ही का सोपी आहो का. चला सकाळीच बोनी झाली एका बदलीची 20 कोटी. चला बरोबर इसके बाद भी गैंग है वहाँ पूरी फौज लाई इसने तो. अरे कि 47 है हमारे पास. धड़ा शूट कर देंगे सबको. चलो हो जा बाजूला. चल हट जा. चले हात लावून दाखव तू. कोणती 47 आहे तुझ्या अजून 47 आहेत. सारा चुराळा. अडून लोकांनी का साले हो. आमच्या माणसाला हात लावता गाडी. चुरा करून टाकू चुरा पुरा भोगा तुमचा. शांत दगडू हेट. भाऊ तुमचं नाही काही वयर नाही ना. मी म्हणतो आपण दोघं आपसात कशासाठी भांडून राहिलो. काही घेणं ना नाही ना आपत. काय आपण भांडणं करून राहिलो. अरे तेरा मेरा कुछ नहीं. हमारे भाई को काय को टेंशन नहीं रहा तू. आमदार भाई को काय को टेंशन नहीं रहा तू. ये करूंगा वो करूंगा. धंधे की मालूमात कर रहा. उनको सील लगा रहा. पुलिस को बातमी दे रहा तू. साले भाई को धमकिया दे रहा हमारे. और बोला कि तुम्हारा हमारा कुछ नहीं. हमारा भाई तो हम. दादा भाऊले कदलो का थुका लावून चाटत गळ्या. तो त्याचं सरकं करून राहिला. आपण गुंडगिरी करून राहिलो. त्याचा तुम्ही मले मारता मी तुम्हाला मारी. फायदा कोणाचा त्याच्यात भाऊचा. भाऊले पाठवा ना मारामाऱ्या करायला. आपण काय येता 2 पैशासाठी एकामेकाला मारता फालतू घेणं देणं. भाऊ तिकडे मलाही खाऊन राहिला. त्याचा मोठा पुळ काय तिकडे तुम्हाला. दोन पैसे देईल तुम्हाला. भाऊ को ऐसा बोलता कि तू उड़ा दूंगा तेरे को. आता 3 पैशासाठी मला मारायला आले तुम्ही. तुमचं माया काही वय नाही. कोणासाठी त्या भाऊसाठी आमदारासाठी. अरे तो सोडेल धोंड्या किती पैसे कमवून राहिले त्याचा विचार करा ना. तुम्हाला कुत्र्यासारखे बिस्किटे टाकते तुमच्या पुढे. दारू पाचते मटण खाऊ घालते. 200-400-500 तुमच्या खिशात टोचले की चालले तुम्ही मारामाऱ्या करायला. मला मारून काय भेटणार आहे का तुम्हाला. गड्या तू लय मस्त गोड बोलतो गड्या. बरोबर शिशीत उतरव तू आम्हाला. ओ भाऊ हा गोड बोलायचा विषय नाही ना. खरं सांग ना इमानदारीनं. तू आणि माया काही भांडण आहे का. धुऱ्याचं भांडण आहे का आपलं. घराचं भांडण आहे का. एका गल्लीत राहतो का आपण. तू मला ओळखत नाहीस मी तुला ओळखत नाही. काही आहे का घेणं ना देणं. मग तू मला मारायला आला. बरोबर आहे काय गोष्ट बरोबर आहे का सांग तू मला. कोण म्हणून गो काय खाशीन का तू. नाही तू येणं आमचं काही वयर नाही. पण तू भाऊले कोणचा रात देऊन राहिला. तुम्ही त्या भाऊलेच घेऊन बसून राहिल्यावर 3 पैसे तुम्हाला देतेच हो. तुम्ही त्याच्यासाठी भांडणं करता मारामाऱ्या करता. केसेस घेता अंगावर लावून गुंड बनता. तुम्हाला लेकरं बाकरं ते त्याच्यावर काय संस्कार पडतील. लेको हो भाऊच्या बिल्डिंग चढून राहिल्या. तुम्ही भांडणं करून राहिले तरी तटीचा झोपल्यातच आहे. 2 टाईमचा अनाज नाही तुमच्या लेकराला खायला.
घंट्या याचा सारा नशा उतरवते रे, मस्त बोलतो घंट्या. घंट्या म्हणे यायला मारत नाही म्हणे, भांडण करत नाही म्हणे, फक्त तुम्ही साथ द्या. बोलतच येईल, थंड करते बोलतच घंट्या येईल. सही बोल रहा यार तू, सही बोल रहा तू. ये कैसा, ये पैसा कमा रहा, बड़ा बन रहा, हम उधर के उधर ही है. सांगा भाऊ, मग मी काय खोटं बोलून राहिलो काय? तुम्ही तटीचा आहे, मी तटीचा, पण हे भाऊ दादा आमदार खासदार हे किती मोठे होऊन राहिले. हे नंगभाई चंग बोखारा तंग होते, याच्या जो काहीच नव्हतं, जो फकणे जो सायकल घेऊन चालत ही पायदल होती. आज फावर केवढ्याला गाड्या आल्या, घोड्या आल्या, बंगले आले, कुठून आलं हे? तुमच्या माया जीवावर. तुम्ही त्याच्यासोबत भांडणं करता, लोकांनी मारता धोडता. तुमच्या जीवावर राज करून राहिले त्याचे, तुम्ही भांडणं करून राहिले तर, म्हणून त्याची चालू आहे रोजगार हमी योजना. हो भाऊ, तू खरं बोलला, खरं बोलून राहिला तू. हो, आता आमच्या लक्षात आलं आमच्या. कसं आहे, तुम्हाला भांडणं करायला लावून राहिला भाऊ. भाऊ आला का कधी कोण्या दिवशी टेम्पो घेऊन रस्त्यावर? कोण्याच दिवशी दिसणार नाही. हा, जिथं त्याचा स्वार्थ तिथं दिशीन तो. हा, श्रेय घ्यायला पुढे, पण भांडणं करायला नाही येणार. तुम्ही आज भांडणं करायले, तुम्हाला लावून दिलं, मटण दारू दिली, बाई माई दिली, चालली आपले पुढे पुढे कदत. काय खरं आहे तुमचं? आता आपण नाही आपली बुद्धी साबूत ठेवायला पाहिजे की भाऊ लेख तुम्ही आम्हाला मारायला सांगून राहिले आमदार साहेब, पण कसं तुम्ही चाला पहिले टेम्पो घेऊन पुढे, मग आम्ही दगड फेक काय कोणाला झोडायचा आहे, कोणाला मारायचा आहे ते करू. हां, त्याची पोरं फॉरेनली शिकून राहिले, आपण इकडे भांडणं करून राहिलो, माऱ्या करून राहिलो, केसेस घेऊन राहिला अंगावर. सांगा बा. आलं आमच्या लक्षात आलं. आता भाऊ गेला चुल्यात, आम्ही काही काम करत नाही. भाऊचं तुझ्याकडे आमच्या डोकं ओपन केलं. आता आमच्या मेंदू घुसवलं होतो ना की याच्यासोबत भांडणं करून काहीच फायदा नाही. याच्यासाठी हे याचं स्वर्ग वरतात, आपल्या ढोंगणालाच मारतात. सांगा बा. आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असल्यावर मला सांगायला कोणाला तुम्हाला. हां, आणि तुम्ही मला अटीसा मारायचे होते, माग आतले लोक तुम्हाला मारत. आता हे पोरं पा जवान पोरं अटीसा जशी तुमच्या जात तशी माझू या. मी मारायला काहीच नाही, एक म्हणा लागते झोडा फक्त. तुम्हाला आता पाहतो की हटून जाऊ बी देत नाही, पण आपल्याला मारा फायद्याच्या नाही. हां, आपलाच तोटा आहे त्याच्यामुळे. तुम्ही जलात असाल, मी जलात जाईन, हे पोरं जलात जातील, केसेस कोणाला होतील, जिंदगी कोणा बरबाद होतील, आपल्या होतील. कोणासाठी होतील? त्या सडेल आमदारासाठी. फायदा आहे का मग काय आपला? आपल्या फायद्या गोष्टी पा. नहीं वो सब समझ गया हमको. चलो भाई लोग चलो, अभी यहाँ पे मत रुको, चलो जल्दी चलो अभी. हो चला भाऊ, तुम्ही ना आमच्या लक्षात आणून दिलं. भाऊन पाहून तर आमदार गेला आता चुल्यात. हां, आता कोणाशी भांडणं करणे काहीच नाही. हो, जा बा जा, शांततेत जा. हां, आता गडबड करू नका, काही करू नका, माऱ्या करत नका. जो भाऊ गेला चुल्यात. हो, भाऊजीकडे लक्ष द्यायचं नाही आता. हो बा, आता भाऊ काहीच नाही. हाँ चलो अभी. अरे अभी आमदार साहब को क्या बताएंगे? दे देंगे ना भी, कुछ भी बता कि भाग गया वो आदमी, नहीं मिला, क्या करे. बहुत ढूंढा हमने, बताने को क्या लगता भाई. थोड़ी आ रहा है यहाँ पे वो आमदार, अपने को भांडा मारी करे उड़ा. खरंच पडलं मला मारा का? अरे शब्दच महत्वाचे असतात माणसाचे. हा, पटून सांगा लागते लोकहिले. पटलं की द्यायले गुंडे आहेत ते, कोणाने मारू शकतात, कोणाचाही खून करू शकतात. मग मला हात बी लावला का द्यायला नाही, असं प्रेमान समजून सांगा लागते. समजते जग. म्हणा लागेन रे बा, घंटल्या का म्हणा लागेन बा. तुझ्याच कला आहे रे भाऊ, हे तुझ्याच कला आहे बा. लेका एवढे मोठे गुंडे लेका धरून दो, त्याच्या हाती AK-47 गन, लेका बंदूक, तो माणूस वापस गेला. पण भाऊ जमलं तुम्हाला. अरे आपल्या मनात काही असं काळा वेरं नाहीच नाही रे. आपण कोणाचं बुरं करूनच नाही राहिलो ना. चांगलंच काम करू राहिलं तर आपल्याबरोबर चांगलंच होणार आहे. आपलं तोंड चांगलं आहे, शब्द चांगले आहेत, गोड आहेत. आपण का कोणाचं वाईट करून राहिलो? आपल्यासोबत वाईट होईल तर. खरंच गड्या, खरंच चांगलं काम करून राहिला तू. हा चला मग आता चला. हो चाल बा चाल. पहा मग मित्र, अशी मी गुंड पेटाळून लावले आता. पहा मग पुढे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.